इथे मात्र सामना देखील तेवढंच महत्त्वपूर्ण असणार आहे। दोन्ही संघांना देऊया आपण शुभेच्छा। तर नक्कीच MSCB मध्ये कार्यरत असणारे आणि दोस्ती दुनियेतील राजा माणूस म्हटलं तर नक्कीच अशोक रामा फडके भोनशेत यांना देखील विनंती असेल की आमच्या आयोजकांच्या वतीनं आपणास विनंती येते की आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हावं। गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये प्रणित सलामीची जोडी मैदानामध्ये भोनशेत टीम कडून तुम्हाला पाहायला मिळते। सूरज फडके आणि कंकेश फडके स्ट्राईक वरती, सूरज फडके नॉन स्ट्राईक एंड वरती, गोलंदाजी मार्क वरती यजमान संघ मैदानामध्ये खेळतो नितीन पाटील। आणि या ठिकाणी कशा प्रकारे रणनीती आखली जाईल याकडे मात्र सर्वांच्या नजरा असतील। एक देखणी स्पर्धा अगदी व्यासपीठावरती आपण पाहतोय। या गावचे शिल्पकार आणि एक कार्यसम्राट म्हणून होऊन गेले, आज आपल्यामध्ये नाहीत। वैकुंठवासी हरिभक्त परायण एकनाथ शेठ गुरुनाथ भोपी यांचं देखील सर्वांना आठवण होते, कारण चांगले योगदान ज्यांच्या माध्यमातून नेहमीच या गावासाठी राहिले। आणि गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज येतोय सुकापूर संघाचा। पहिलं पॉवर प्लेचं षटक फेकत असताना गोलंदाज निदेश केनी। पहिला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर बोलतोय, हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर बोलतो। पंचांचा इशारा आला की हा चेंडू अव्वांतर फेकला जातोय। अव्वांतर धावेने संघ जाऊन पोहोचला 1 या आकड्यावरती। 4 षटकांची लढत मैदानामध्ये पाहताय। स्ट्रायकर पंच मैदानामध्ये आपण पाहताय प्रशांत म्हात्रे आणि किरण पोपेटा हे दोन अनुभवी खेळाडू या टीमचे। पुन्हा एकदा स्लोवर चेंडू फेकलाय, उंचावर मारण्याचा प्रयत्न पण बॅटवरती चेंडू आला नाही आणि 1 या आकड्यावरती पहिला फलंदाज बाजूला कंकेश फडके बॅक टू द डग आउट। नक्कीच हव्या वेगाने नव्हती, हवेपेक्षा ज्याचा वेग होता, अन्यायाविरुद्ध लढण्याचा ज्याचा इरादा नेक होता, लाखात नाही तर करोडामध्ये एक होता, असा जिजाऊचा छत्रपती शिवाजी महाराज एक होता। ज्या राजाच्या कालामध्ये एकही शेतकऱ्याच्या वरती अन्याय झाला नाही, ज्या राजाच्या कालामध्ये एकही स्त्रीवरती अत्याचार झाला नाही, म्हणून त्या राजाला जरयतेचा राजा असं म्हटलं गेलं। अगदी वयाचे 50 वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गड किल्ले बांधले, परंतु कोणत्याही गड किल्ल्याचं नाव त्या गड किल्ल्यांना दिले नाही। असे शूरवीर जर आपण पाहिले, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर धर्मवीर संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांना तिवार मानाचा मुजरा करून वळलोय आपण पुन्हा एकदा स्पर्धेकडे। रोशन फडके नौका खेळाडू मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतो। इनिंग क्रमांक 3 वरती येतोय। मिडल ऑर्डर मध्ये सर्वात आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची ओळख राहिली या संघाच्या पुरस्कर्ते जर आपण पाहिलं तर ॲडव्होकेट सतीश सदाशिव फडके यांचं देखील खूप चांगलं योगदान या टीमला राहिलंय। मिड विकेटला चेंडू फ्लाय होतोय, क्षेत्ररक्षक वेगाने आलाय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय। सुरेख रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा सहज सोप्या रीतीने पूर्ण केल्या जातील। 2 धावेने संघ जाऊन पोहोचला 3 या आकड्यावरती। 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात। सुंदर गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहताय। रोशन फडकेचं वादळ मैदानामध्ये घोंघवावे लागेल, चांगली कामगिरी राहिली, परंतु काय गोलंदाजी करतो या ठिकाणी निदेश केणी हा गोलंदाज। अगदी नवका गोलंदाज या ठिकाणी, क्रिकेटचा कमी अनुभव, परंतु काय कामगिरी करतोय आपल्या टीमसाठी। फिंगर रोल केले, चेंडू पडल्यानं थोडासा बाहेर बोलतोय आणि हे चांगलं संकेत असेल येणाऱ्या कालामध्ये भविष्यामध्ये सुकापूर टीमसाठी। हा एक नवीन चेहरा मिळालाय आणि काय व्हेरिएशनने गोलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी। नवीन खेळाडूंना घडवणं हे खूप मोठं महत्त्वाचं योगदान या गावाला राहिलंय, कारण सुकापूर गाव म्हटलं की क्रिकेटसाठी नेहमीच ओळखला जातोय। उंचावर मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क झाला नाही, चेंडू जातोय डॉट, निर्धाव चेंडूचे सांगतात नाणेफेक जिंकले। प्रथम भोनशेत संघाने 5चा इशारा अवांतर धावेने संघ जाऊन पोहोचला 4 या आकड्यावरती। अवांतर धावफलकावरती 2 एक्स्ट्रा समोर चेंडू फेकले गेलेत। टोटल धावसंख्या जर पाहिली आपण 4 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय। हे चेंडू फेकण्यास आणि यावेळेस देखील लेट थोडीशी पाठी घेतली, त्यानंतर चेंडू जर नितीन पाटील आपण पाहिला थोडा खाली राहिलाय, परंतु फलंदाजी करीत असताना रोशन फडकेचं पद्धत आली ते पाहिलं तर चालत नाहीये। तुमचा फुटवर्क क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचा आहे आणि तो फुटवर्कचा अभाव या ठिकाणी पाहायला मिळाला,
कारण बोनशेत संघाची मॅच मऊच्या मैदानामध्ये पाहिली होती, 12 चेंडूमध्ये 12 धावा या संघाला निघाल्या नव्हता, परंतु तो तुमचा झालेला भविष्यकाल आहे, भूतकाल आहे, माफ करा, परंतु भूतकालाला तुम्हाला विसरून जाऊन येणाऱ्या कालामध्ये वर्तमान कालामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. रोशन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पंच पुन्हा एकदा बोलतील, कवायत करतील. हा चेंडू अवांतर धावेने संघ जाऊन पोहोचलाय 5 या आकड्यावरती. अगदी सुंदर मैदान, गवत या ठिकाणी गालिच्छ आपल्याला पाहायला मिळतोय आणि तेवढंच चांगलं आउटफील्ड देखील फास्ट या ठिकाणी पाहायला मिळतंय. नक्की थोडंसं बॅक साईडला बाउंड्रीत नाहीये, पण तेवढंच चांगलं मैदान देखील. स्लोवर चेंडू फेकलाय, आव देखाण्यात आव, वारंवार ऑन साईडला चेंडू मारण्याचा प्रयत्न केला जातोय आणि खराब क्रिकेट रोशन फडकेच्या माध्यमातून आपण पाहिलात. 4 चेंडू जर पाहिलेत, डॉट खेळले, टोटल 4 खेळलेत, ज्यामध्ये डॉट चेंडू केले रोशननं 3, पहिल्या चेंडूवरती आल्या 2, अंतिमचा चेंडूचा खेळ बाकी असेल. P1च्या षटकामध्ये दमदार कामगिरी करतो निदेश केणी. हे षटक फेकत असताना अगदी सुरेख चेंडूची फेकी वाहिली, निराश केले बोनशेत टीमच्या रोशन फडकेनं. दमदार कामगिरी राहिली निदेश केणीची. पहिल्या ओव्हरमध्ये चेंडू फेकले अवांतर 3 आणि त्यानंतर धावा खर्च केल्या 5 आणि महत्वपूर्ण एक सफलता देखील कंकेश फडकेची. नक्कीच लोकनेते दिबा पाटील साहेब जर आपण पाहिलं, आमदार झाले, खासदार झाले, परंतु कधी एकमेव असा राजकीय नेतृत्व झुंजार असेल ज्या नेत्यानं आपल्या उभ्या आयुष्यामध्ये स्वतःला घर देखील बांधता आलं नाही. आणि हे महत्त्व जर आपण पाहिलं तर या नेत्याला लोकनेते का म्हटलं गेलं. या 12.5% जमीन जर आपण पाहिली, ज्यांच्या मुले आज आपल्याला 22.5% मिळालं, ते एकमेव लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या मुलं. आणि येणाऱ्या कालामध्ये देखील अनेक नेते होतील, परंतु एकाचे डाऊन करतील, कारण पैसे अफाट कमवतील, परंतु दिबा पाटील साहेबांना ते जमलं नाही, कारण त्यांनी शेवटपर्यंत शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहिले. खणखण हॅवली स्क्वेअर लेगला चेंडू जाईल, टाटा बाय बाय करत सीमाई पार षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय 11 या आकड्यावरती. असा होणार नाही आणि होणेही नाही, कारण असा नेता फक्त लोकनेते दिबा पाटील साहेबच होऊन गेले. कारण ज्या लोकनेते दिबा पाटील साहेबांनी जर आपण पाहिलं, लोकांच्या शेतीसाठी लढले. आताचे नेते रात्री लढतील, दिवसा लढतील आणि तिसऱ्या दिवशी सेटलमेंट करून घरी बसतील. उंचावर मारण्याचा प्रयत्न, चेंडू बराच फैल्या हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, फलंदाज बाद होईल. यावेळी सूरज फडके पाण्याची मागणी. प्रेक्षक जे पाठीमागे प्रेक्षक आहेत, धन्यवाद. राजू फडके 4थ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. सुंदर डीजे वादक, ज्या ठिकाणी डीजे नितीन सानिया डीजे असेल त्या ठिकाणी गाणी कसे वाजवावे, अचूक टायमिंग कशी साधावी हे सांगण्याचीच गरज नाही. ज्या ठिकाणी क्रिकेटची स्पर्धा असते ना, त्या ठिकाणी डीजे नितीन असेल ना, तर ते आयोजन देखील दमदार होतंय आणि ती स्पर्धा देखील नावारूपाला येते. कारण आज रायगड ठाण्यामध्ये संपूर्ण टेनिस विश्वामध्ये कोणाचा बोलबाला असेल तर नक्की तो डीजे नितीन अर्थात दुंद्रे याचा. गोलंदाजी मार्कवरती तन्मय पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. पहिल्या चेंडूवर षटकार लगावला, त्यानंतर ते सुंदर विकेट देखील मिळवलं. सूरज फडकेला बाद करण्यामध्ये यश आलं. राजूसाठी हा चेंडू बॅटची गाडा अप्रतिम झेल पकडण्याचा प्रयत्न राहिला. त्या ठिकाणी जर्सी क्रमांक 01 आपण पाहिलाय. तो चेंडू हाताला स्पर्श झाला. 1 धाव मिळाली, एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 5 धावा या ठिकाणी आपण पाहिल्यात. दुसऱ्या ओव्हरमध्ये 7 धावा खर्च केल्या. एक सफलता देखील तुम्हाला पाहायला मिळते. हे यशस्वी षटक हाताळत असताना
आज सुकापूर फोर्टी प्लस संघ वारदोलीच्या मैदानामध्ये सामना खेळण्यासाठी गेलाय. चांगले योगदानच्या टीमचं या नेहमी स्पर्धेत राहिलंय आणि यावेळी चेंडू शरीरापासून दूरवरची गोलंदाजी फेकण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू जाईल डॉट आणि घरच्या मैदानावरती काय दमदार कामगिरी करतोय 11 स्टार्स सुकापूर संघ. दमदार खेळ राहिलाय. गोलंदाजीच्या माध्यमातून तन्मयचं देखील कौतुक करावं लागेल. षटकारानंतर फक्त सिंगल धाव खर्च केले गेले. हा चेंडू पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा डिक्लेअर झोनमध्ये एक धाव असेल बॅटच्या स्वरूपामध्ये. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय. 13 धावा धावफलकावरती. अंतिमचा चेंडूचा खेळ बाकी असेल परंतु राजू फडके हा एक आक्रमक खेळाडू या टीमचा राहिलाय. असं वाटलं होतं नितीन की नाणेफेक जिंकले प्रथम क्षेत्ररक्षण करेल परंतु त्यांच्या मनामध्ये सेटअप झालं होतं की हा हाफ ग्राउंड आहे. इथे धावा 35 ते 40 जमवल्या तर गोलंदाजी आमच्याकडे खूप चांगली आहे आणि इथून मात्र सुकापूर संघाला रोखण्यामध्ये यश येईल का. आणि याच वेळी जर आपण पाहिला तर हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर बोलतोय. पंचांचा इशारा अवांतरचा. अवांतर धावेने संघ जाऊन पोहोचला 14 या आकड्यावरती. परंतु घरच्या मैदानामध्ये खेळत असताना सुकापूर संघाला माहिती आहे की कोणत्या दिशेने धावा येतील, कोणता बॉल कुठे जातोय आणि तो बेनिफिट फायदा उचलतोय 11 स्टार सुकापूर. ओव्हर पेस लाईनचा चेंडू खोदून काढला डीप लॉंग अप आणि कावकर्ण क्षेत्रामध्ये चेंडू येतो. अरे खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जाईल सीमा पार. चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 18 या आकड्यावरती. चार धावेने संघ जाऊन पोहोचला 18 या आकड्यावरती. 2 षटकामध्ये 9च्या सरासरी धावा जमवल्या गेल्यात 18. 2 फलंदाज बाद. नौका गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती साहिल. साहिल धरणेकर गोलंदाजी मार्कवरती आलाय. नक्कीच जर आपण पाहिलं साहिल धरणेकर सुकापूर प्रीमियर लीग मधील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याची वर्णी लागले आणि आज या ठिकाणी ग्रामीण टेनिसमध्ये कशा प्रकारे रणनीती आखली जाईल याकडे मात्र सर्वांच्या नजरा असतील. एक काल असा होता ज्यावेळी 2 ओव्हरच्या मॅचेस असायच्या आणि सुकापूर संघाने नाव दिला की त्यानंतर नाव मात्र कोणताही संघ देत नव्हता. हा इतिहासाने दरारा होता सुकापूर टीमचा. अगदी टोवरती उभा राहिला. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय. पंचांचा इशारा येतोय सिंगलच्या सहाय्याने संघ जाऊन पोहोचलाय 19 धावा धावफलकावरती. तर चला मैदानाच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर राहा प्रेक्षक. पुन्हा एकदा सज्ज असेल साहिल धरणेकर गोलंदाजी मार्कवरती. यानंतरची पुढची मॅच देखील तुमच्या समोर येईल. दोन्ही संघ नायकांना विनंती. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. उंचावरून मारण्याचा प्रयत्न केलाय. डीप लॉंग ऑफचा क्षेत्रक्षण वेगाने आलाय. प्रयत्न सुरेख राहिलाय. एक धाव पूर्ण दुसरीसाठी वेगाने येतील. 2 धावेने संघ जाऊन पोहोचला 21 धावा धावफलकावरती. हे निर्णायक धावा आपल्याला पाहायला मिळतात या मैदानामध्ये कारण गोलंदाजी देखील तेवढीच चांगली राहिली आहे साहिल धरणेकरची आणि इथून मात्र 2 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्या गेल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. स्लो ओव्हर चेंडू अगदी दिशा दिली. स्पेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार जाईल का. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण फेकी देखील अचूक पाहायला मिळाली. तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 23 या आकड्यावरती. 23 धावा धावफलकावरती. अगदी सुंदर फटका या ठिकाणी राजू फडके. 4 चेंडूमध्ये 9 धावा आपल्या टीमसाठी जमवल्या गेल्यात. सिंगल त्या ठिकाणी आपण पाहताय शंकाचं निराशंकन करण्यात आलंय. गोलंदाज साहिल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. हा चेंडू बॅटवरती आदळतोय. सिंगल घेण्याचा प्रयत्न नसणार आहे तर रोशनवरती विश्वास नाही आहे. रोशनने 8 चेंडूमध्ये 4 धावा जमवल्यात. कमी सरावाचा अभाव या ठिकाणी पाहायला मिळतोय. रोशननं थोडंसं बॅकफूट लावलाय कारण इथून जर मात्र आपण हे पाहिला क्रिकेट थोडासा खराब होत चालला रोशनचा. जी फलंदाजी आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहिली ती फलंदाजी आपल्याला पाहायला मिळत नाही. परंतु धावसंख्या जर पाहिजे 23 धावा या षटकामध्ये देखील 5 धावा त्या खर्च केल्या गेल्या 4 चेंडूमध्ये साहिल धरणेकरनं. हा चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. फलंदाज होईल बाद.
तिसरा फलंदाज 23 या आकड्यावर. नक्कीच संपूर्ण ठाणे रायगडमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या नावाचा डंका वाजतोय स्वर्गीय पंढरीनाथ शेठ फडके दादा सरकार आणि सुंदर गाणं डीजेच्या माध्यमातून आपण ऐकलात. अगदी बैलगाडा शर्यतीवर बंदी लागली तिथून मात्र गल्लीपासून दिल्लीपर्यंत अगदी संपूर्ण लॉकडाऊनमध्ये मंत्रालयापर्यंत जाऊन बैलगाडा शर्यतीवरती बंदी उठवणारं हे व्यक्तिमत्व एक छोटासा कार्यकर्ता तिथून मात्र सेलिब्रिटी झाला आणि संपूर्ण विगर गावाचं नाव या पनवेल तालुक्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्याच्या नावानं ओळखलं जातोय तो पंढरीनाथ शेठ फडके दादा सरकार विगर. हा चेंडू जर आपण पाहिला ऑन साईडला गुडघा टेकून मारण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांचा इशारा मनोज फडके नौका खेळाडू मैदानामध्ये. चेंडू जाईल डॉट निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. तीन षटकामध्ये धावा लागल्या 23 धावा धावफलकावरती. चला जास्त अतिरिक्त वेळ खर्च करू नका. पुढील मॅच तुमच्या समोर असेल. दोन्ही संघनायकांना विनंती की टॉससाठी आपण संपर्क साधा. अकुर्ली संघाचा संघनायक आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ आपण पाहताय. एक चांगली फाईट चांगली मॅच तुमच्या समोर येईल. गावदेवी अकुर्ली आणि कोलवाडी या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आपण टॉससाठी संपर्क साधा. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती. ग्रामस्थ मंडळ चषक 2025-26 हे सुंदर पर्व आपण पाहताय. नाईट क्रिकेटची स्पर्धा आणि एक देखणं आयोजन दमदार स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. गोलंदाज केतन पाटील प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचा पारितोषिक या गोलंदाजसाठी असेल. हा चेंडू पहिल्या चेंडूवरती त्रिफलाची दांडी गोल फलंदाज बाद. लामेंशी महेश पाटील यांच्या वतीनं प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये आणि केतनला पहिल्या 200 रुपयाचा मान देखील मिळाला आहे. पहिल्या चेंडूमध्ये क्लीन बॉल त्रिफलाचित बाद केलं गेलं आणि इथून मात्र चौथा फलंदाज गारद झाला यंगस्टार वंशज संघाचा रुपेश फडके. काय दमदार कामगिरी या खेळाडूची आम्ही अनेक स्पर्धेमध्ये पाहिले. नितीन आज नेहमी सलामीला येतोय. आज मिडल ऑर्डरमध्ये आलाय. जवळजवळ 6व्या क्रमांकावरती फलंदाजी करतोय. ज्याच्या बॅटमधून षटकार आणि चौकारांची आतषबाजी होताना आम्ही पाहिले. ती फलंदाजी करावी लागेल किंवा 2 मायटी हिट चौकार किंवा षटकार लागवावे लागतील. म्हणजे केतन पाटीलचा कॉन्फिडन्स लेवल जर आपण पाहिला तर अतिशय दमदार गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूमध्ये क्लीन बॉल त्रिफलाची बाद केले फलंदाजाला आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कमध्ये सज्ज असेल. हा चेंडू खोदून काढला कार्पेटच्या सहाय्याने. सुंदर या ठिकाणी जर आपण पाहिला झेल पकडला जातोय. अप्रतिम दर्जाचा क्रिकेट बॅक टू बॅक 2 सफलता मिळतील केतन पाटीलला. नक्कीच चैत्र महिन्यामध्ये एकविरा आईची यात्रा असते. संपूर्ण अग्री कोली बांधव त्या ठिकाणी तल्लीन होऊन 4 ते 5 दिवसाचा मुक्काम करत असतात आणि इथे मात्र सुकापूर गावातील कट्टा ग्रुप देखील एकविरा आईच्या दर्शनाला पालखीला नेहमीच उपस्थित असतात. त्यांचं देखील करूया आपण वेलकम. फलंदाज बाद झालेत 5-23 या आकड्यावरती. दमदार गोलंदाजी राहिली आहे 11 स्टार्स सुकापूर टीमची मैदानामध्ये आणि सुंदर कामगिरी करीत असताना मैदानामध्ये रुपेश फडके देखील बाद झाला. विकेट हॅट्रिकच्या मार्गावरती फलंदाज गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो केतन पाटील. प्रितेश फडके नौका खेळाडू मैदानामध्ये. कमी एक अतिशय उंचीचा खेळाडू बंटा या नावाने ओळखला जातोय. स्लोवर चेंडूची फेकी तुम्ही पाहिली. चेंडू पडण्यात थोडासा बाहेर वळतोय. डॉट चेंडूची सांगता
अनेक वर्ष क्रिकेटपासून थोडासा 2 ते 3 वर्ष हा खेळाडू दूर गेला. कारण मिडल ऑर्डरमध्ये 2 ते 4 वर्षापूर्वी जर आपण पाठीमागे जाल तर हा खेळाडू जे चौकार आणि षटकाराचे लांब लचक आम्ही अनेक वेळा पाहिल्यात. म्हणजे आज व्यावसायिक कारणास्तव या ठिकाणी जर आपण पाहिला त्या ठिकाणी क्रिकेटपासून दूरवरती गेला. सरावाचा अभाव पाहायला मिळतोय आणि पहिला चेंडू डॉट खेळला जातोय. 23 धावा धावफलकावरती एकही धाव खर्च केली गेली नाही. केतन पाटीलचे दमदार षटक तुम्ही पाहताय मैदानामध्ये. स्लोवर चेंडू खोदून काढलाय. डीप लॉंगॉनला चेंडू येतोय. क्षेत्ररक्षण तैनात आहे. एकदा पूर्ण दुसऱ्यासाठी वेगाने येतील. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव्याने संघ जाऊन पोहोचला. 25 धावा धावफलकावरती. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करीत असताना यंगस्टार 11 बोनशट टीमची धावसंख्या आपण धावफलकावरती पाहताय. 25 धावा धावफलकावरती संत वाहते इंद्रायणी असं म्हटलं जातंय. प्रत्येक चेंडू मागे जर आपण पाहिलं 22 चेंडूमध्ये फक्त 25 धावा आणि त्या धावा देखील जर आपण पाहिल्या एक षटकार एक चौकार ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर सिंगल डबल आव्हानाच्या धावसंख्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये खर्च केल्यानंतर धावसंख्येला रोख लावण्यामध्ये यश आलं सुखापत टीमला. हा चेंडू आपटी बार फेकला गेलाय. डीप लॉंग आपला चेंडू येतो. एकदा पूर्ण दुसऱ्याकडे येतील का नकार दिलाय आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचला 26 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या सत्रामधील. आपण जर पाहिलं चांगली गोलंदाजी चांगली राहिली आहे 11 स्टार सुकापूर टीमची. केतनचं कौतुक करावे लागेल. या ठिकाणी 2 विकेट मिळवल्यात आणि 400 रुपयाचा मानकरी ठरलाय. या ठिकाणी आपण पाहताय आदरणीय व्यक्तिमत्व प्रभाकर केणी साहेब यांचे या ठिकाणी आगमन होतंय. त्यानंतर त्यांच्या समेत हरेश केणी साहेब अनेक वर्षे क्रिकेटसाठी योगदान देणारे 2 व्यक्तिमत्व आपण पाहताय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतो की षटक समाप्तीचा. 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना यंग स्टार बोनशट टीमने धावा जमवल्यात फक्त 26 आणि 27 धावसंख्येची गरज असणारे येणारे 24 चेंडूमध्ये. तत्पूर्वी निवेदन असेल अकुर्ली संघाचा संघनायक आणि कोलवाडी टीमचा संघनायक टॉससाठी आपण संपर्क साधा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल आणि पुढील सत्रासाठी तुमच्या समेत जोडले जातील. शुभम एक उत्कृष्ट मराठी समालोचक यांच्याकडे आपण बोलणार. तत्पूर्वी बोलूया डीजे आणि नुकतीच ज्याची केवल्याच्या मैदानामध्ये अर्धशतके खेळली आपण पाहिली. एक रील स्टार म्हणून ज्याची ओळख आहे स्वप्नील शेळके याचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. संघनायक टॉससाठी आलाय त्याचं देखील करूया आपण वेलकम. आणि त्यानंतर कोलवाडी टीमच्या संघनायकाला देखील विनंती करतोय आपण टॉससाठी त्वरित संपर्क साधा. आणि तत्पूर्वी बोलूया डीजे. हॅलो नक्कीच आपण पाहतोय बोनशेत संघाचे या ठिकाणी पाठीराखे महेश रामा फडके महेंद्र रामा फडके बोनशेत यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. 27 धावा जमवायच्यात या ठिकाणी जर आपण पाहिलं शुभम आणि जर 27 धावा कशा प्रकारे पार केले जातील याचा देखील हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. तत्पूर्वी नितेशला विनंती करतोय की आपण दोन्ही संघामध्ये टॉस करून घ्या. दोन संघामध्ये टॉस केला जातोय. कोलवडी विपक्ष अकुर्ली. प्रभाकर केनी दादाच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. 4 ओव्हरची मॅच असेल. टॉस या ठिकाणी अकुर्ली संघानं नाणेफेक जिंकलाय. कोणता निर्णय असेल? फलंदाजी करू. प्रथम फलंदाजी करीत असताना हे मैदान जर पाहिलं खूप चांगलं मैदान आहे आणि या मैदानामध्ये केलेत असताना पहिल्या सत्रामध्ये आपण किती धावा जमाल कारण बोनशेत संघाच्या फक्त 26 धावा झाल्या 4 ओव्हरमध्ये. 40-45 धावा या ठिकाणी जमवण्याचा प्रयत्न असेल. परंतु एकंदरीत आयोजनाबद्दल काय म्हणणार कारण एक दिवसीय नाईट क्रिकेटची स्पर्धा आहे ज्यामध्ये 12 संघांना प्राधान्य देण्यात आले आणि आजच फायनल आहे. या आयोजनाबद्दल तुम्ही काय म्हणाल?
चांगलं आयोजन आहे, सगळीकडे असंच व्हायला पाहिजे. नक्कीच एक दिवसीय स्पर्धा सगळीकडे झाली पाहिजे. बेस्ट ऑफ लक देऊया आणि त्यानंतर कोलवडी संघाच्या संघनायकाशी आम्ही जोडतोय. प्रथम तुमच्या वाट्याला गोलंदाजी आले आणि अकोर्ली संघाचा स्वप्नील सध्या खूप चांगल्या लयमध्ये नुकताच केवल्याच्या मैदानामध्ये ज्याच्या बॅटमध्ये अर्धशतक आम्ही पाहिलं आहे. पण या ठिकाणी या संघाविरुद्ध खेळत असताना किती धावापर्यंत रोखण्याचा आपला प्रयत्न असेल? कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच बेस्ट ऑफ लक देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा आणि बोलूया पुन्हा एकदा 24 चेंडूमध्ये 27 धावा जमवायच्या दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करीत असताना 11 स्टार सुकापूर टीमला. हॅलो, थँक्यू सो मच दीपक सर. वेलकम बॅक. पुनश्च जमलेला तमाम खेळाडूंचं, क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित मान्यवरांचं ग्रामस्थ मंडळ चषक 2026 मध्ये मी मराठी समालोचक शुभम म्हात्रे इथे सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय. जिथे पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय, 26 धावा बनवल्या त्या बोनशी टीमनं 27 धावा संख्येचं टार्गेट ठेवलं सुकापूर टीमच्या अगेन्स्ट. आज मात्र स्पर्धा आपण पाहताय, फायनल डे आहे. 2 दिवस सुकापूर प्रीमियर लीग, 2 दिवस 40+ गट. आज मात्र ग्रामीणचे 12 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहणार आहोत. पहिलाच बॉल होता, कट केलाय. इथे सिंगल रन अमितनं डावाची सुरुवात केली. एक धावा फडक्यावरती मात्र आपल्याला पाहायला मिळते. राजू फडके पहिला गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती. पहिले सुरुवातीचे 2 सामने जिंकत सुपर 3 मध्ये दाखल होणारा पहिला संघ आज आपल्याला इथे मिळाला आहे, तो यंगस्टार बंगारपाडा संघ. अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न, स्ट्राईक एंडवरती बॅटर आशिषला आपण पाहत होतो. बॉल मात्र मागे गेलाय आणि तिथे धाव मिळेल ती एक सिंगल. सिंगलला 2 बॉलवरती 2 धावा मात्र धावा फलक्यावरती सुकापूर टीमच्या आपण पाहताय. सेन्सिबल सुरुवात, हलक्या गतीने डावाची सुरुवात करायला सुरुवात मात्र केली आहे. ओव्हर द विकेट. ओ लॉफ्ट केलाय. इथे मात्र समोरच्या विभागात फटका फसलाय. फील्डर डाऊन द बॉल हॅज बीन टेकन. झेल इथे हिमांशूनं मात्र कॅरी केलाय. फलंदाज बाद झाला आणि हा पहिला धक्का सुकापूर टीमला लागलाय. फलंदाज इथे मात्र बाद झाला. 3 बॉल नंतर हा पहिला विकेट डाऊन झाला. आशिष ज्यानं 2 बॉलवरती फक्त एकच धाव इथे बनवली आहे. सुरुवात थोडी खराब झाली. कमी धावसंख्या जरूर चेस करायची, पण कमी धावसंख्या चेस करत असताना हा पहिला धक्का. लॉफ करण्याचा प्रयत्न झाला आशिषचा, परंतु तिथे बॅटर बाद झाला. न्यू मॅनेड नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सुजल नंबर 3 वरती आला. विस्फोटक खेळाडू आहे. अमित आणि सुजल दोन्ही आक्रमक खेळाडूंची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. राजू फडके चांगली गोलंदाजी, विकेट 1 मिळून दिली आहे. 2 धावा फडकावरती लागल्यात. ओव्हर द विकेट बॉलर राजू फडके इथे तयार असेल. सुजल पहिला बॉल खेळण्यासाठी स्ट्राईक एंड वरती. पहिलाच बॉल अखूट टप्प्याचा टाकलाय. इथे पंचांचा मात्र वाईडचा इशारा, एक्स्ट्राची रन आणि त्याचप्रमाणे स्क्वेअर लेग पंचांनी 1 बाउन्स देखील दिलाय. थोडासा डोक्याच्या वरून जाणारा बॉल. पंचांचा मात्र इथे वाईडचा निर्णय येतोय. पंचांचा निर्णय अंतिम असेल, त्यामुळे पंचांशी वाचू नका प्लीज. 3 धावा 3 बॉल नंतर धावा फलकावरती आहेत.
बाउन्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता गोलंदाज राजू फडकेचा, परंतु अतिरिक्त बाउन्स झाल्या कारणानं पंचांचा मात्र वाईटचा निर्णय आलाय. 3 रन्स धाव फलकावरती. राईट अमोर द विकेट. राजू चांगली गोलंदाजी. अकूट टप्पाचा बॉल होता. सुजल बॅट तर प्रचंड वेगाने फिरवली, परंतु बॅट अँड बॉलचा कोणताही कनेक्शन तिथे झाला नाहीये आणि त्यामुळे डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली आहे. 4 बॉल नंतर 3 रन्स धाव फलकावरती आहेत. राईट अमोर द विकेट. थोडासा अकूट टप्पाचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. उजवी यष्टी सोडून निघालेला बॉल पंचाने मात्र वाईट दिलाय आणि एक्स्ट्राची एक धाव. पंचाने मात्र वाईटचा निर्णय दिलाय, त्यामुळे एक्स्ट्रा रन धावा फलकावरती ऍड होईल आणि धावा फलकावरती 4 पाहायला मिळतील. रन रेट कमी आहे, परंतु जास्त धावसंख्या बनवायची नाहीये, त्यामुळे प्रेशर नाहीये जास्त. सिंगल डबल धावांनी देखील काम बनवू शकतंय. होतो विकेट. अकूट टप्पाचा बॉल ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये बॉल विकेट किपरकडे चाललाय, तिथे धाव फक्त एकच मिळेल, सिंगल. 5 बॉल झालेत, 5 धावा फलकावरती आहेत. हलक्या गतीने सुरुवात झाली आहे बॅटिंग करणाऱ्या सुकापूर या संघाची. टाइम अलर्ट आहे, टाइमकडे लक्ष द्या. 15 मिनिटं तुम्हाला दिले जातील पहिले 3 षटकं फेकण्यासाठी. 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ जर घेतला तर शेवटच्या ओव्हरला एक फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. चांगली गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला बॉल आणि पहिलं षटक, महत्वाचं षटक इथे मात्र संपलंय. पहिल्या षटकानंतर बॉलर राजू फडकेनं धावा खर्च केल्या त्या फक्त 5. बनवायचे होते 27. 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 22 धाव संख्येची गरज. हिमांशु पाटील, हिमांशु फडके हा गोलंदाज गोलंदाजीच्या मागवरती आलाय. 18 मध्ये 22 धावा इथे बनवायच्या आहेत. सुरुवात थोडी लेझी झाली, सुरुवात थोडी हलक्या गतीने झाली आहे, परंतु यानंतर एक्सिलेट करावा लागेल. एक्सिलेटरवरती पाय द्यावा लागेल, गेअर चेंज करावा लागेल. तो सुकापूर टीमच्या खेळाडूंना सुजल आणि अमित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल दिशा थोडीशी खराब आहे, त्यामुळे पंचांचा निर्णय येतोय की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्राचे रन आणि एक्स्ट्रा रन नंतर 6 धावा मात्र धावा फलकावरती आपण पाहताय. 1/6 ही सध्याची स्थिती बॅटिंग करणाऱ्या सुकापूर टीमची मात्र आपण पाहताय. ओव्हर द विकेट हिमांशु. गोलंदाजी रनअप मध्ये थोडीशी चुकी, पंच मात्र डेड बॉल घोषित करत आहेत. डेड बॉलचा निर्णय पंचांचा आलाय, त्यामुळे इथे रन्स एक वाईट बॉल आणि एक डेड बॉल आहे. पहिला बॉल आहे, पुढच्या लेंथ खराब आहे. दोन्ही बॉल सेम पद्धतीने टाकलेत. दोन्ही बॉलवरती एक्स्ट्राच्या धावा खर्च केल्या जात आहेत. हिमांशूच्या माध्यमातून एक्स्ट्रा धावा थोड्याशा वाचवाव्या लागतील. धावा तितक्या नाही आहेत, कमी धावसंख्या तुम्हाला डिफेंड करायची. अशा वेळेस मग चांगली गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. लॉफ्ट केलाय अमित, यावेळेला मात्र समोरच्या दिशेने खेळला होता फटका. सुजल स्ट्राईक एंड वरती होता, माफ करा. मिड ऑफ कडे हा फटका एक्झिक्यूट केला, तिथे धाव मिळेल ती एक सिंगल. सिंगलनं 8 धावा मात्र धावा फलकावरती लागल्यात. जिंकण्यासाठी इथे मात्र 19 धावसंख्येची गरज आहे. 19 धावा मात्र करायच्या आहेत.
राईट मोर द विकेटनं. ओ यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न अमित कडून सुजल कडून केले जात आहेत, परंतु बॅट आणि बॉलचा कनेक्शन प्रॉपर होत नाहीये. थोडंसं ओळखायला हवंय, कारण धावा तितक्याशा नाहीयेत. सिंगल डबल्सनं देखील धावा बनवू शकतात. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी मात्र आपण पाहत आहे. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमधीत आलाय बॉल, त्यानंतर पंचांचा मात्र इथे निर्णय येतोय बॅटकट आणि मागे धाव मिळेल ते एक सिंगल. सिंगलनं धावसंख्येत बदल, धावसंख्या मात्र 9 वरती पोहोचले. हिमांशू आतापर्यंत 4 रन्स खर्च केलेत, 3 बॉल फेकलेत. चांगली गोलंदाजी राहिली आहे. शांत ठेवलंय, शांत आणि संयमी क्रिकेट अमित आणि सुजल कडून. बॉल थोडासा आखूट टप्प्याचा होता. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, अशाभूत नजरेनं बॅटर सुजल मात्र पंचांकडे पाहत राहिलाय, परंतु पंचांचा कोणत्याही प्रकारे निर्णय तिथे आला नाहीये. त्यामुळे आणखीन एक डॉट बॉल. खूप चांगली गोलंदाजी, कमबॅकिंग षटक फेकलं जात आहे हिमांशूच्या माध्यमातून. सुजल इथे देखील बीट झालाय, परंतु रन्स मिळेल ते एक सिंगल. एक धाव इथे मिळतीये. शरीरावरती बॉल लागला, परंतु मागे फिल्डर कडून थोडीशी चूक झाली आणि तिथे रन सिंगल मिळते. सिंगलने धावसंख्या मात्र 10 या आकड्यावरती पोहोचली आहे. शेवटचा एक बॉल या षटकातील. ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल पिक करण्याचा प्रयत्न, झेलची संधी, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चान्स बनवायचा होता, परंतु मध्ये बॉल पडलाय. धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत त्या 2 आणि ते दुसरं षटक मात्र एंड झालंय. 2 षटकानंतर सुकापूर संघ मात्र पोहोचलाय तो 12 धावसंख्येवरती. म्हणजे टोटल 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची गरज. चला जास्त वेळ टीम मीटिंग घेऊ नका, कारण वेळेला बंधन आहे. 10वी 12वीच्या एक्झाम देखील चालू आहेत. आजूबाजूला कॉलनी परिसर आहेत, त्यामुळे 10 नंतर आपल्याला स्पीकर अलाउड नाहीये, त्यामुळे थोडं स्पीडअप करायचं आहे. बारा बॉल्स आणि 15 धावसंख्येची मात्र गरज. तिसरा गोलंदाज प्रीतेश फडके. 7.50 रन रेटनं धावा बनवायच्या आहेत. कठीण नाहीये. एखादा मोठा फटका आला तर सुकापूर संघ या मॅच मध्ये पूर्णपणे इन होऊ शकतो, परंतु जर विकेट आली तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतंय ते बोनशीट टीमचं. 12 मध्ये 15 रन्स. पहिलाच बॉल प्रीतेश फडके, राईट अमोर द विकेट. समोर अमितला पाहता. अमित एक विस्फोटक खेळाडू आहे, परंतु या मॅच मध्ये त्याला मात्र शांत ठेवलं गेलंय आणि त्याचं प्रमुख कारण बोनशेट टीमच्या गोलंदाजांनी केलेली चांगली गोलंदाजी. जास्त वेळ शांत ठेवू शकत नाहीयेत अमित सारख्या खेळाडूला. 12 बॉलमध्ये 15 धावसंख्येची मात्र गरज. पहिला बॉल आहे ओव्हर द विकेट. मी आत्ताच उल्लेख केला, अमित हा विस्फोटक खेळाडू आहे आणि त्याच्या बॅटमधून हा दमदार षटकार. थोडासा स्ट्रगल करत होता, परंतु आता थांबणार नाहीये. 6 धावा. थँक यू डीजे. मच निडेड षटकार. त्या षटकाराची खूप गरज होती. तो षटकार अमितच्या बॅटमधून आलाय. अमित मात्र स्ट्राईक एंडलाय. सेन्सिबल क्रिकेट. बॉलला फक्त पुश केलंय. बॉल चालला मागे नियोजित ठिकाणी आणि तिथे धाव मिळेल ती एक सिंगल. सिंगलनं धावसंख्येत बदल. धावसंख्या 19 वरती पोहोचली आहे. 10 बॉल आणि 8 धावसंख्येची मात्र गरज.
अखूट टप्पाचा बॉल ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. धाव एक. दीपेश पोपेटा यांच्याकडून सुजलच्या प्रत्येकी 6 साठी 200 रुपयाचं पारितोषिक. 200चं पारितोषिक सुजलला दीपेशकडून मात्र दिलं जाईल. परंतु इथे सुजलच्या बॅटमधून मोठे फटके येत नाहीयेत. सिंगल धावानं धावफलक हलतं ठेवण्याचं काम चालू आहे. 20 धावा धाव फटकावरती 9 मध्ये 7 रन्स करायचे आहेत. थोडासा अखूट टप्प्याचा बॉल होता. यस, पंचांचा मात्र इथे वाईटचा निर्णय येतोय. एक्स्ट्रा रन नंतर धावा संख्या 21 आणि फक्त 6 धावा जिंकण्यासाठी आता पाहिजेत. फक्त आणि फक्त 6 धावा संख्येची मात्र गरज ओव्हर द विकेटनं. लॉफ्टेड हिट खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये बॉल राहिलाय. धाव एक. सिंगल नंतर धाव संख्या 22. 8 मध्ये 5 ची गरज. कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा महत्वाचा नियम आहे. त्यामुळे जिंकण्यासाठी 5 धावा इथून करायच्या आहेत. चला नेक्स्ट मॅच आपण तयार राहायचंय. अपकमिंग मॅच अकुर्ली आणि कोलवाडी अशी आपण पाहणार आहोत इन ऍक्शन मध्ये. अखूट लाईनचा बॉल पुणेशच्या मागे खेळलाय. डीप मध्ये मात्र धाव एक. सिंगल रन्स देखील खूप महत्वाचे ठरतील, कारण धावसंख्या फक्त आणि फक्त 27 बनवायची आहे. 23 धावा धावफलकावरती आहेत. 7 बॉल आणि जिंकण्यासाठी 4 धावसंख्येची गरज आहे. 7 मध्ये 4. प्रथमेश थोडीशी महागडी बॉलिंग केली या षटकातील. मात्र शेवटचा एक बॉल आहे, अंतिमचा बॉल. शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल होता. इकडे मात्र बॉल गेलाय 4 रन्ससाठी ओव्हर द रोप आणि सामना मात्र